जीवन योग. जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे. जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे. जीवन जगण्याची कला आहे. विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदाने जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जीवन योग हा ज्ञानाने दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे. या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो. जीवन दिव्य होतं. त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. कुठलंही अवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे. जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे. जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो. डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत. हे विचार वैश्विक आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे. हे विचार जो अंमलात आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल. संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा. सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा. सदाहरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी, निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी. आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 90. भगवान श्रीकृष्णांच्या लीला विहाराचे वर्णन. शुक म्हणाला, परीक्षिता, द्वारकेची शोभा अलौकिक अशीच होती. तेथील सडका, मद रसाचा स्राव करणारे मदोन्मत्त हत्ती, उत्तम पोशाख घातलेले योद्धे, घोडे आणि सुवर्णाचे रथ यांच्या गर्दीने नेहमी फुललेले असत. जिकडे पाहावे तिकडे हिरवीगार उपवने आणि उद्याने होती. तिथे फुलांनी लहडलेल्या बहरलेल्या झाडांच्या राई होत्या. त्यांच्यावर बसून भ्रमर गुणगुणत होते आणि पक्षी किलबिल करीत होते. सर्व प्रकारच्या संपत्तींनी ती नगरी परिपूर्ण होती. जगातील श्रेष्ठ वीर यादव तिथे राहत होते. नवतारुण्याची झळाळी असलेल्या तेथील स्त्रिया सुंदर वेशभूषा करून नटलेल्या असत. विजेसारखी कांती असणाऱ्या त्या आपापल्या महालात चेंडू इत्यादी खेळ खेळत लक्ष्मीपती भगवंताच्या या आपल्या द्वारकेत निवास करीत असत. 16,000 पत्न्यांचे एकटेच प्राणवल्लभ भगवान श्रीकृष्ण ऐश्वर्याने संपन्न अशा त्यांच्या प्रासादात तितकीच सुंदर रूपे धारण करून त्यांच्याबरोबर विहार करीत असत. सर्व पत्न्यांच्या वाड्यांच्या परिसरात सुंदर सुंदर अशी सरोवरे होती. त्यातील निर्मळ पाणी उमललेल्या निळ्या, पिवळ्या, शुभ्र, लाल आणि निरनिराळ्या कमळांच्या परागांनी सुगंधित होत असे. त्यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट चालू असे. त्या जलाशयामध्ये प्रवेश करून श्रीकृष्ण पत्नीसह जलविहार करीत असत. त्यांच्याबरोबर विहार करणाऱ्या पत्न्यांच्या अंगाच्या केशराची उटी आलिंगनाच्या वेळी भगवंताच्या अंगाला लागत असे. त्यावेळी गंधर्व गायन करीत आणि सूत, मागध तसेच भाट अतिशय आनंदाने मृदंग, ढोल, नगाऱ्याने विना वाजवीत. भगवंताच्या पत्न्या हसत हसत पिचकाऱ्यांनी पाणी उडवून त्यांना भिजवून टाकीत. ते सुद्धा पुन्हा त्यांच्यावर पाणी उडवीत. यक्षराजाने यक्षिणीसह विहार करावा त्याप्रमाणे भगवान आपल्या पत्न्यांबरोबर क्रीडा करीत. त्यावेळी त्यांची वक्षस्थळे आणि मांड्या ओल्या वस्त्रामुळे दिसू लागत. पाणी उडवताना त्यांच्या आंबाड्यातील फुले खाली पडू लागत. त्या पिचकारी काढून घेण्याचा बहाणा करून प्रियतमाजवळ जात आणि त्या बहाण्याने त्यांना आलिंगन देत.
त्यांच्या स्पर्शाने पत्न्यांच्या हृदयामध्ये प्रेमभाव उचंबळून येत असे. त्यामुळे त्यांची मुखकमले प्रफुल्लित होऊन त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसे. त्यावेळी श्रीकृष्णांची वनमाला त्या राण्यांच्या वक्षस्थळावर लागलेल्या केशराच्या रंगाने रंगून जाईल. जलक्रीडेमध्ये मग्न झाल्यामुळे त्यांचे कुरळे केस भुरभुर उडत असत. ते आपल्या राण्यांना वारंवार भिजवितानी त्या सुद्धा त्यांना ओलेचिंब करीत. जशी हत्तीने घेरलेल्या गजराजांनी क्रीडा करावी त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर विहार करीत. श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्न्या जलक्रीडा केल्यानंतर आपापली वस्त्रे व अलंकार उतरून गाणे बजावणे या व्यवसायावरच ज्यांची उपजीविका आहे अशा नट नर्तकींना ती देऊन टाकीत. अशा प्रकारे भगवान त्यांच्याबरोबर विहार करीत. त्यावेळेचे त्यांचे मोहक चालणे, वार्तालाप करणे, त्यांचे पाहणे, स्मित हास्य, हसणे, खिदळणे आणि आलिंगन देणे इत्यादीमुळे त्यांना आणखी कशाचेच भान राहत नसे. काही वेळा श्यामसुंदरांच्या चिंतनात त्या इतक्या मग्न होऊन जात की त्या पुष्कळ वेळपर्यंत स्तब्ध राहत आणि पुन्हा त्यांचेच चिंतन करीत वेड्याप्रमाणे असंबंध बडबड करीत. मी त्यांचे बोलणेच तुला ऐकवतो. राण्या म्हणत, अगं टिटवे, रात्रीच्या यावेळी आपले अखंड ज्ञान झाकून ठेवून स्वतः भगवानही झोपी गेले आहेत आणि तू मात्र झोपत नाहीस का? झोप उडालेली तू अशीच रात्रभर जागून आक्रोश का करीत आहेस? गडे, कमलनयन भगवंताचे मधुर हास्य आणि लीलायुक्त उदार नजरेने तुझ्या हृदयाला सुद्धा आमच्याप्रमाणे घरी पडली नाहीत ना? अगे चक्रवाकी, तू रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नसल्यामुळे आपले डोळे बंद करून अशा प्रकारे करुण स्वराने त्याला बोलावित आहेस का? आमच्याप्रमाणेच भगवंताची दासी होऊन त्यांच्या चरणावर वाहिलेली पुष्पमाळ तू आपल्या वेणीत घालू इच्छितेस काय? अरे समुद्रा, तू तर नेहमी गर्जनाच करीत असतोस. तुला झोप येत नाही का? तुला सदैव जागे राहण्याचाच रोग जडला आहे. आमच्या प्रिय श्यामसुंदराने तुझे धैर्य, गांभीर्य इत्यादी स्वाभाविक गुण हिरावून घेतले आहेत. म्हणूनच तुझी अशी कठीण अवस्था झाली आहे काय? हे चंद्रा, असाध्य असा क्षयरोग तुला झाला आहे. म्हणूनच तू इतका क्षीण झाला आहेस. त्यामुळे तू आपल्या किरणाने अंधार नाहीसा करू शकत नाहीस. आपल्या प्रिय श्यामसुंदराच्या गोड गोड गोष्टी विसरल्यामुळे आमचे जसे बोलणे कमी झाले तसेच तुझे किरण कमी झाले असावेत असेच आम्हाला वाटते. हे मलय पर्वतावरील वायू, आम्ही तुझे काय वाकडे केले आहे की ज्यामुळे तू भगवंताच्या नेत्र कटाक्षाने अगोदरच घायाळ झालेल्या आमच्या मनात पुन्हा कामदेवाला पाठवतोस? श्रीमान मेघा, तू निश्चितच यादव राजांचा लाडका आहेस. म्हणूनच तू आमच्याच प्रमाणे त्यांच्या प्रेमपाशात बांधला जाऊन त्यांचे ध्यान करीत आहेस. त्यांच्या भेटीसाठी तुझे मन कासावीस झाले आहे. त्यामुळेच तू त्यांची वारंवार आठवण काढून आमच्याप्रमाणेच अश्रुधारा गाळीत आहेस. अरे बाबा, त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे खरोखर विकतचे दुखणे घेणेच होय. सुरेल गळा असणाऱ्या कोकिळा, आमच्या प्राणप्रियासारखेच मधुर स्वरात तू बोलतोस. प्रियकराच्या विरहामुळे मेलेल्यांना जीवन देणाऱ्या या गोड शब्दात मला सांग की मी तुझ्या आवडीचे काय करू? हे उदार मनाच्या पर्वता, तू हलत डोलत नाहीस की काही सांगत ऐकत नाहीस? तू कोणत्या तरी गहन चिंतेमध्ये बुडाला आहेस. आमच्याप्रमाणेच तुलाही असे वाटते का की आमच्या सणाप्रमाणे असणाऱ्या तुझ्या शिखरावर वासुदेवांचे चरणकमल धारण करावेत? हे समुद्रपत्नी नद्यानो, तुमचे डोह सुकून जाऊन तुम्ही अत्यंत क्रश झाला आहात. तुमच्यामध्ये उमललेल्या कमळाचे सौंदर्यही आता दिसत नाही. जशा आम्ही आमच्या प्रियतम श्यामसुंदराची प्रेमळ नजर आमच्यावर न पडल्यामुळे बेचैन होऊन अत्यंत क्रश झालो आहोत, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा मेघांच्या द्वारा आपल्या प्रियतम समुद्राचे पाणी न मिळाल्यामुळे अशा दीन झाला आहात असे वाटते. हंसा, अरे ये, तुझे स्वागत असो. बैस, हे दूध पी. बाबा रे, श्यामसुंदराविषयी काही सांग. तू त्यांचा दूत आहेस असे आम्हाला वाटते. श्रीकृष्ण सुखरूप आहेत ना? त्यांची मैत्री फारच अस्थिर आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेले त्यांना आठवते का? ती आमची पर्वा करीत नाहीत तर आम्ही तरी त्यांच्या मागे कशाला धावावे? हे क्षुद्राच्या दूता, आमची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्यांना बोलावून आण, परंतु लक्ष्मीला मात्र बरोबर आणू नकोस. भगवंतावर अनन्य प्रेम असणारी सर्व स्त्रियांमध्ये एकटी लक्ष्मीच आहे काय? श्रीकृष्ण पत्न्यांचा योगेश्वरेश्वर श्रीकृष्णाविषयी असाच अनन्य प्रेमभाव होता. म्हणूनच त्यांनी परमपद प्राप्त करून घेतली. ज्यांच्या लीला अनेक प्रकारे अनेक गीतांच्या द्वारा गायल्या गेल्या आहेत त्या केवळ ऐकूनच स्त्रियांचे मन बळेच त्यांच्याकडे ओढ घेत असे. मग ज्या त्यांना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होत्या त्यांच्या बाबतीत काय बोलावे? ज्या स्त्रियांनी जगद्गुरु श्रीकृष्णांना आपले पती मानून प्रेमाने त्यांचे चरण चुरणे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सेवा केली, त्यांच्या तपश्चर्येचे काय वर्णन करावे? सत्पुरुषांचे एकमेव आश्रय असणाऱ्या श्रीकृष्णांनी
धर्माचे स्वतः आचरण करून लोकांना दाखवून दिले की धर्म, अर्थ आणि काम साध्य करण्याचे गृहस्थाश्रम हेच स्थान आहे. म्हणूनच ते गृहस्थाला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार करीत होते. त्यांच्या 16,108 राण्या होत्या. राजा त्या श्रेष्ठ पत्न्यांपैकी रुक्मिणी इत्यादी 8 पट्टराण्या आणि त्यांच्या पुत्रांचे मी यापूर्वीच क्रमाने वर्णन केले आहे. त्या व्यतिरिक्त सत्य संकल्प भगवान श्रीकृष्णांच्या आणखी जेवढ्या पत्न्या होत्या त्या प्रत्येकीचे 10 असे पुत्र होते. त्या अत्यंत पराक्रमी पुत्रांमध्ये 18 महारथी होते. त्यांचे यश सर्वत्र पसरले होते. त्यांची नावे माझ्याकडून ऐक. प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानू, सांब, मधु, बृहद्भानू, चित्रभानू, व्रक, अरुण, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंदन, चित्रबाहू, विरूप, कवी आणि नेग्रोध. हे राजेंद्रा, श्रीकृष्णांच्या या पुत्रापैकी सुद्धा रुक्मिणीनंदन प्रद्युम्न हा पित्याप्रमाणेच सर्वात श्रेष्ठ होता. महारथी प्रद्युम्नाने रुक्मीच्या कन्येशी विवाह केला होता. तिच्यापासून अनिरुद्ध झाला. त्याला 10,000 हत्तींचे बळ होते. रुक्मीच्या मुलीचा मुलगा अनिरुद्ध याने रुक्मीच्या मुलाच्या मुलीशी विवाह केला. तिच्यापासून वज्रनाभ याचा जन्म झाला. ऋषींच्या शापाने यदुवंशाचा नाश झाल्यावर हाच एकटा वाचला होता. वज्रनाभाचा पुत्र प्रतिबाहू, प्रतिबाहूचा सुबाहू, सुबाहूचा शांतसेन आणि शांतसेनाचा शतसेन. या वंशात कोणीही पुरुष निर्धन, निपुत्रिक, अल्पायुषी, अशक्त असा कधी जन्मला नाही. परीक्षिता, यदुवंशामध्ये असे यशस्वी आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले की ज्यांची गणती हजारो वर्षामध्ये पूर्ण होऊ शकणार नाही. यदुवंशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी 3,28,00,000 आचार्य होते अशा ऐकिवात आहे. अशा स्थितीत महात्म्या यादवांची संख्या कशी सांगता येईल. स्वतः महाराज उग्रसेन यांच्या अधिपत्याखाली जवळजवळ 1 महापद्म सैनिक होते. प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळशे उग्र स्वभावाचे असुर मारले गेले होते. ते मनुष्य जातीत जन्माला येऊन घमेंडीने जनतेला त्रास देऊ लागले. त्यांना शासन करण्यासाठी भगवंताच्या आज्ञेने देवानी यदुवंशामध्ये अवतार घेतला होता. परीक्षिता, त्यांच्या कुळांची संख्या 101 होती. ते सर्वजण श्रीकृष्णांनाच आपला स्वामी मानित होते. जे त्यांचे अनुयायी होते त्यांची सर्व प्रकारे भरभराट झाली. यदुवंशीयाचे चित्त श्रीकृष्णामध्ये इतके जडले होते की त्यांचे निजणे, उठणे, हिंडणे, फिरणे, बोलणे, चालणे, खेळ, स्नान इत्यादी कामांच्या बाबतीत त्यांना आपल्याला शरीर आहे याचीही शुद्ध राहत नसे. परीक्षिता, जेव्हा परमतीर्थ अशा भगवंतांनी स्वतः यदुवंशामध्ये अवतार घेतला तेव्हा त्या तीर्थापुढे गंगाजलाचा महिमा आपोआपच कमी झाला. प्रेमाने वा द्वेषाने श्रीकृष्ण परायण झालेले त्यांच्या स्वरूपालाच प्राप्त झाले. जिला प्राप्त करण्यासाठी देवदानवादी प्रयत्न करीत असतात तीच लक्ष्मी देवी श्रीकृष्णांच्या सेवेत स्वतः व्यग्र असते. श्रीकृष्णांचे नाव एक वेळ ऐकल्याने किंवा उच्चारल्याने सुद्धा सर्व अमंगल नाहीसे करते. सर्व कुळांचे धर्म श्रीकृष्णांनीच स्थापन केले आहेत. त्यांनी आपल्या हातामध्ये कालस्वरूप चक्र घेतलेले आहे. अशा स्थितीत त्यांनी पृथ्वीवरील भार उतरवला यात आश्चर्याचे काय. भगवान श्रीकृष्णच सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत. त्यांनी देवकीच्या उदरी जन्म घेतला ही केवळ त्यांची लीला आहे. यदुवंशातील वीर पार्षद होऊन त्यांची सेवा करीत असतात. त्यांनी आपल्या बाहुबळाने अधर्माचा अंत केला आहे. ते चराचराचे दुःख नाहीसे करणारे आहेत. मंद हास्याने युक्त असे त्यांचे श्रीमुख व्रज स्त्रिया आणि नगरातील स्त्रियांच्या हृदयात प्रेमभाव वाढवते. अशा त्यांचा जय जयकार असो. प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या परमात्म्याने स्वतःच स्थापन केलेल्या धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी दिव्य लीला शरीर धारण केले आणि त्याला अनुरूप अशा अनेक अद्भुत घटनांचा अभिनय केला. त्यांचे एक एक कर्म स्मरण करणाऱ्यांच्या कर्मबंधनाला तोडून टाकणारे आहे. यदुश्रेष्ठ श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊ इच्छितो त्याने त्यांच्या लीलांचेच श्रवण करावे. जेव्हा मनुष्य क्षणाक्षणाला श्रीकृष्णांच्या मनोहर लीला कथांचे श्रवण, कीर्तन आणि चिंतन करू लागतो तेव्हा त्याची क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंताच्या परमधामाला नेऊन पोहोचवते. काळाच्या गतीच्या पलीकडे जाणे जरी अत्यंत कठीण असले तरी सुद्धा तेथे काळाची डाळ शिजत नाही. त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपले राज्य सोडून अरण्याची वाट धरली आहे. या ठिकाणी 90वा अध्याय समाप्त झाला आणि 10वा स्कंद सुद्धा समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत.